हो, माझं नाव पहिले मी इंट्रोड्यूस करतो. माझं नाव जयेश. मी उलवेमध्ये आता जवळपास 6 महिने इथे राहतो आहे आणि माझ्याबरोबर आमच्या सोसायटीमध्ये अराऊंड 50-60 जणं तरी राहतात. प्लस ऑल ओव्हर अक्रॉस उलवेमध्ये अराऊंड 20,000 तरी लोक राहत असतील माझ्यामध्ये. तर उलवेची जी रेल्वे सेवा आहे, एक 3 वर्ष झाले खारकोपर आणि बामणडोंगरी स्टेशन सुरू होऊन, आणि त्या स्टेशनवर अजूनसुद्धा नवीन टॉयलेट्स बांधलेले आहेत, पण त्याचे लॉक्स लावून ठेवलेले आहेत. तर त्याच्यामागे लँडलॉर्ड्सचा काही इश्यू आहे का, किंवा तिकडचे लोकल ज्यांची जमीन आहे त्यांचा काही इश्यू आहे का, हे अजूनही प्रशासनाने क्लिअर केलं नाही. त्यामुळे ज्या महिला आहेत किंवा जे पुरुष आहेत ज्यांना टॉयलेटची सुविधा यूज करता येत नाही, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा खूपच त्रास होतो. आणि हा पूर्ण एरिया उलवेचा एरिया पूर्ण ओपन असल्यामुळे कोणालाही असं ओपन शौचालय करणं हे डेफिनेटली क्वाईट इम्पॉसिबल. आणि तेही अशा ठिकाणी करणं जे खूप काही इवन बस स्टॉप आहेत जे उलवे खारकोपर स्टेशनला आहे, तिथे पण बस चालकांनासुद्धा टॉयलेटची सुविधा नाही, बिकॉज स्टेशनला त्यांनी टॉयलेट्स बंद करून ठेवले. सो माझी एकच रिक्वेस्ट राहील रेल्वे प्रशासनाला प्लस सिडकोला, की जर तुम्ही एवढे मोठे शहर डेव्हलप करत असाल तर ह्या सामाजिक आणि नेसेसरी सुविधा ह्या द्यायला पाहिजेत आणि त्याच्यावर कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे. हीच माझी एक रिक्वेस्ट आहे. इकडे मी बघितलं टॉयलेट तर आहेत पण बंदच आहेत, म्हणजे काहीच सोयी नाही आहे. तर महिलांना खूप त्रास होतो आहे. एक तास समजा थांबावं लागलं आणि अर्जंट असलं, एमर्जन्सी असली, मग कुठे जायचं. तर ते माझी विनंती आहे की इकडचे टॉयलेट आपल्याला ओपन करायला पाहिजे. ते सोय द्या आम्हाला महिलांना, कारण तुम्हाला माहीत आहे महिलांचा किती त्रास, कुठे पण जाऊ शकत नाही. टॉयलेटच असते एक प्लेस, जरा म्हणजे टॉयलेट असलं की तिकडे जायचं.